Now we are going to discuss about assisted reproductive technologies, that is the ART. आता आपण पाहणार आहोत असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, ज्या ट्रीटमेंट आहेत कशासाठी, इन्फर्टिलिटीसाठी, वेंधत्वासाठी ट्रीटमेंट म्हणून आपण या टेक्नॉलॉजीज वापरत असतो, त्याला आपण म्हणत असतो असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. तर आता पहा यांच्यामध्ये कशाचा समावेश आहे. याच्यामध्ये पहिला आहे IVF, दॅट इज द इन विट्रो फर्टिलायझेशन. मग इन विट्रो फर्टिलायझेशन हे असं फर्टिलायझेशन आहे ज्याच्यामध्ये आपण फिमेलच्या बॉडीच्या आउटसाईड काय तयार करत असतो, झायगोट तयार करत असतो आणि टेस्ट ट्यूबमध्ये हा झायगोट तयार करत असतो. मग हे जे फर्टिलायझेशन आहे हे घडते कुठे, फिमेलच्या बॉडीच्या आउटसाईड. मग आउटसाईड घडते म्हणून याला म्हणतो आपण इन विट्रो. इन विट्रो म्हणजे आउटसाईड द बॉडी ऑफ फिमेल. मग हे जे फर्टिलायझेशन आहे याला आपण म्हणतो इन विट्रो फर्टिलायझेशन. मग जो झायगोट तयार झाला आउटसाईड द बॉडी ऑफ फिमेल, हा झायगोट आपण इंट्रोड्यूस करतो फिमेलच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा युटेरसमध्ये फॉर द फर्दर प्रेग्नन्सी. मग काय आहे पहा IVF. It is the method in which the fertilization takes place outside the body in the test tube or in the laboratory. That is the fusion of male and female gamete is bring outside the body of female in a test tube. फिमेलच्या शरीराच्या बाहेर मेल स्पर्म्स आणि फिमेल ओहम यांचं काय केलं जाते, फर्टिलायझेशन घडून आणले जाते आणि जो झायगोट तयार होतो, जो एम्ब्रिओ तयार होतो, तो पाठवला जातो कुठे, फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये किंवा युटेरसमध्ये. कशासाठी, तर पुढील गर्भधारणेसाठी आणि प्रेग्नन्सी टिकून ठेवण्यासाठी. तर हे झालं आपलं इन विट्रो फर्टिलायझेशन. याचे इंडिकेशन्स काय आहेत की याचे इंडिकेशन्स आहे पहा की जेव्हा फिमेलमध्ये काही प्रॉब्लेम आला, फॅलोपियन ट्यूब जर ब्लॉक झाल्या, त्याच्यामुळे ओहम व्यवस्थित ॲम्प्युलापर्यंत पोहोचत नाही आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये आपण इन विट्रो फर्टिलायझेशनचा सल्ला देत असतो. किंवा मेल पार्टनर जो पुरुष आहे त्याच्यामध्ये स्पर्म्स काउंट व्यवस्थित नाही आहे, स्पर्मची संख्या कमी आहे, ऑलिगोस्पर्मिया ज्याला आपण म्हणत असतो, किंवा स्पर्मची मोटॅलिटी कमी आहे, स्पर्मची मोशन कमी आहे, तर अशा व्यक्तीला आपण सजेस्ट करत असतो इन विट्रो फर्टिलायझेशनसाठी. मग आता त्याच्यानंतर आहे पहा झिफ्ट, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर सेम प्रोसिजर आहे कशासारखी, IVF सारखी. मग IVFचाच प्रकार आहे हा काय, झिफ्ट. मग आता याच्यामध्ये याचा अर्थ पहा, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. झायगोटला कुठे पाठवायचं, फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये पाठवायचं. म्हणजे याच्यात काय करतो आपण की जो झायगोट तयार करतो, हा झायगोट तयार करत असतो आपण लॅबॉरेटरीमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये, आणि हाच झायगोट आपण पाठवत असतो फॅलोपियन ट्यूबमध्ये त्या फिमेलच्या. का पाठवला आपण, कारण फॅलोपियन ट्यूबमध्ये जर ब्लॉकेज असला तर आपण तो पाठवतो, किंवा स्पर्म काउंट कमी आहे त्या व्यक्तीचे, तर मग अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करत असतो, इन विट्रो फर्टिलायझेशन करत असतो. मग इन विट्रो फर्टिलायझेशन आणि झिफ्ट हे नियर अबाउट काय आहे, सेम प्रोसिजर आहेत. तर इन विट्रो फर्टिलायझेशनचाच टाईप आहे काय, तर झिफ्ट. मग काय झालं झिफ्टमध्ये, इट इज द मेथड वेअर द फर्टिलायझेशन ऑफ मेल स्पर्म्स अँड फिमेल ओहम इज ब्रिंग outside the body of female, that is in a test tube, and the zygote form is introduced in the fallopian tube of female. आता पहा गिफ्ट, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये आपण काय करतो की फिमेलचे ओहम आपण बाहेर काढत असतो इंजेक्शनच्या साहाय्याने, आणि मेलचे स्पर्म आपण मिळवत असतो. आणि हे जे गॅमेट्स आहेत, दोन्ही गॅमेट्स, आता हे दोन्ही गॅमेट्स आपण पाठवतो कशामध्ये, तर फॅलोपियन ट्यूब ऑफ फिमेलमध्ये, आणि इथे फर्टिलायझेशन घडते. आता फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये फर्टिलायझेशन घडते. म्हणजे गिफ्टमध्ये काय होते, इंटरनल फर्टिलायझेशन घडते. मग याला आपण म्हणतो इन विवो फर्टिलायझेशन. विवो मीन इनसाइड, विट्रो मीन्स आउटसाइड. मग गिफ्ट कसं आहे, गिफ्ट इज अ टाईप ऑफ इन विवो फर्टिलायझेशन. झिफ्ट जे होतं, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, हा कशाचा टाईप आहे, हा टाईप आहे इन विट्रो फर्टिलायझेशनचा. गिफ्ट कशाचा टाईप आहे, इन विवो फर्टिलायझेशनचा. मग गिफ्टमध्ये काय केलं ते पहा, फिमेलमधून ओहम मिळवला जातो, मेलचे स्पर्म मिळवले जातात, यांना इंजेक्शनमध्ये भरून यांना आपण पाठवतो फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये, आणि आतमध्ये आता घडते फर्टिलायझेशन. आता गिफ्टमध्ये एकतर गॅमेट्स त्या सेम मदरच्या आतमध्येच पाठवले जातात, म्हणजे डोनर मदरच्या आतमध्येच फर्टिलायझेशन घडून आणलं जाते, किंवा जर ती डोनर मदर तिच्या आतलं युटेरसच्या आतमधलं वातावरण जर सुटेबल नसेल कशासाठी, फर्टिलायझेशनसाठी, तर आपण हे गॅमेट्स पाठवत असतो दुसऱ्या मदरच्या आतमध्ये, दुसऱ्या फिमेलच्या आतमध्ये. अशा मदरला आपण म्हणत असतो सरोगेट मदर्स. मग सरोगेट मदरच्या आतमध्ये सुद्धा आपण हे गॅमेट्स पाठवू शकतो. किंवा जर ती डोनर फिमेल आहे, जिने ओहम डोनेट केला आहे, तिच्या गर्भाशयातलं वातावरण जर फेवरेबल नसेल, जर चांगलं नसेल, तर आपण
काय करत असतो, हे जे गॅमेट्स आहे डोनर ओव्हम अँड डोनर स्पर्म्स हे आपण ट्रान्सफॉर्म करतो दुसऱ्या फिमेलमध्ये, तिला आपण म्हणत असतो सरोगेट मदर. मग गिफ्ट काय पहा, इट इज द टेक्नॉलॉजी वेअर द गॅमेट्स आर कलेक्टेड फ्रॉम द पेरेंट्स अँड these gametes are transformed into the fallopian tube of the same donor female or the different female or the another female, that is the surrogate female. मग आता ICSI इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन ही सुद्धा इन विट्रो फर्टिलायझेशनची एक टेक्निक आहे जी आपण वापरत असतो केव्हा, जर एखाद्या व्यक्तीमध्ये ऑलिगोस्पर्मिया आहे, त्याची स्पर्मची मोटेलिटी खूपच कमी आहे, तर अशा व्यक्तीला इन्फर्टिलिटी असते. मग आपण काय करत असतो पहा याच्यामध्ये, की हा जो स्पर्म आहे हा स्पर्म सिंगल स्पर्म घेत असतो आपण, आणि हा सिंगल स्पर्म त्याचा न्यूक्लियस आपण टाकत असतो कशामध्ये, तर सायटोप्लाझम ऑफ ओव्हम. ओव्हमच्या सायटोप्लाझममध्ये सिंगल स्पर्मचा न्यूक्लियस आपण इंट्रोड्यूस करतो एका मायक्रो इंजेक्शनच्या सहाय्याने. अशी जी पद्धत आहे त्याला आपण म्हणत असतो इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. मग काय आहे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन? इट इज द प्रोसिजर और इट इज द मेथड ऑफ इन विट्रो फर्टिलायझेशन. हे असं फर्टिलायझेशन आहे जे सुद्धा लॅबोरेटरीमध्येच घडते, म्हणून त्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये इट इज द मेथड ऑफ इन विट्रो फर्टिलायझेशन वेअर द सिंगल स्पर्म इज सिलेक्टेड अँड द न्यूक्लियस ऑफ दॅट सिंगल स्पर्म is directly injected into the cytoplasm of the ovum. ओव्हमच्या सायटोप्लाझममध्ये त्या सिंगल स्पर्मचा न्यूक्लियस आतमध्ये टाकून दिला जातो. मग ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तर मायक्रो इंजेक्शन असतात, या मायक्रो इंजेक्शनच्या साहाय्याने या स्पर्मचा न्यूक्लियस त्या ओव्हमच्या सायटोप्लाझममध्ये आत सोडला जातो, आणि जो झायगोट तयार केला जातो हा झायगोट आपण पाठवतो इन द फॅलोपियन ट्यूब ऑफ द फिमेल फॉर द फर्दर प्रेग्नन्सी. मग आता हे आहे ICSI इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड द स्पर्म बँक्स